तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल 8 ते 8.5 किलो फक्त 18 ते 20 दिवसामध्ये, तर तुम्हाला उपोषण करावं लागतंय आणि हे करून दाखवलंय सोनम वांगचुक यांनी. मित्रांनो, आहे का नाही मजेशीर गोष्ट? लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला. ज्या सोनम वांगचुक यांनी 59व्या वर्षी स्वतःचं जे अस्तित्व आहे, ज्यांचं संपूर्ण करिअर सेट झालेलं आहे, जे स्वतः एवढे म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ओळखले गेलेले आहेत, ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे, ते विद्यार्थ्यांसाठी, युवा पिढीसाठी आणि भारत देशाचं भविष्य चांगलं राहावं याच्यासाठी उपोषण करत आहेत. स्वतःचं अस्तित्व पणाला लावलंय, स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. पण त्यांच्यासाठी साधी एक पोस्ट आज युवा पिढी म्हणून आपण करू शकत नाहीत. बरं, ते कशासाठी उपोषण करायलेत माहिती का तुम्हाला? ते म्हणते तर नीट पेपर फुटला. नीट पेपर फुटल्याच्या नंतर 20-21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्याच्यानंतर CBSE पेपर जे आहे ते चेक करत असताना जो घोटाळा झाला, याचे मार्क त्याला, त्याचे मार्क ह्याला, ज्यानं पैसे दिले, पैशावाल्यांचे पोरं पुढे चालून सगळ्या मोठ्या पदावर राहणार, सगळं भारत देश सांभाळणार, आणि जे गरिबाचे शिकलेले पोरं आहेत, हुशार पोरं आहेत, त्यांना कमी मार्क पडणार आणि ते असेच बेरोजगारीमध्ये ढकलले जाणार. हे होऊ नये. भारत देश हा टॅलेंटेड लोकांच्या हातात राहावा, युवा पिढी सुरक्षित राहावी आणि युवा पिढीनंच भारत देशाला पुढं घेऊन जावं याच्यासाठी ते आंदोलन करत आहेत. आणि युवा पिढीसाठी जे हे सगळं चालू आहे, ती युवा पिढी काय करते, तर त्यांचे मीम्स बनवती. त्याच्यानंतर काही लोकांना तर सोनम वांगचुक कोण आहे, तर उपोषण काय चालू आहे ह्याच्याबद्दल माहितीच नाही, आणि ज्याला माहिती आहे ते बोलत नाहीत. आता बघा, त्यांच्यावर जो 3 इडियट पिक्चर निघाला, ब्लॉकबस्टर ठरला. त्या पिक्चरमध्ये जी निगेटिव्ह भूमिका केली चतुरनं, त्यानं सोनम वांगचुक सर मरू नाहीत याच्यासाठी ट्विट केलं, एक पोस्ट टाकली. आणि ज्यांचा किरदार फुन्सुक वांगडू आमिर खाननं केला, तो आमिर खान साधा एक पोस्ट करायला तयार नाही, एक ट्विट करायला तयार नाही. कमाल आहे यार. ज्यांनी पडद्यावर हिरोचं रूप घेतलं, ते वास्तविक आयुष्यामध्ये त्या हिरोबद्दल एक शब्द बोलू शकत नाहीत. ज्यांनी करोडो खरबो लोक म्हणजे रुपये जे कमावले, ज्या चित्रपट निर्मात्यांनी, ते सुद्धा त्यांच्या सपोर्टमध्ये आज येत नाहीत. ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज आपला एक भारत देश, आपल्या भारत देशाला लाभलेले हे गांधीवादी नेते, ह्या लोकांच्या जर उपोषणाचा सरकारवर इम्पॅक्ट पडला नाही, हे उपोषण जर असंच संपवण्यात आलं, तर पुढं फ्युचरमध्ये भारत देशासाठी, आपल्या पिढीसाठी, आपला भारत देश सदृढ होण्यासाठी असे माणसं पुढे येणार नाहीत. सगळ्यांना युवा पिढीचं जे राजकारण आहे, किंवा जे युवा पिढीला, किंवा मग युवा भारत एक शक्तिशाली भारत बनण्यासाठी जे उपाय करावे लागणार आहेत, याच्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. तर सोनम वांगचुक सर, लोकांना गुलाम राहायची सवय झालेली, 700-800 वर्षे उगच गुलामी केलेली नाही भारत देशानं. इथल्या युवाला फक्त धर्म, जातीभेद, पंथ या गोष्टीच माहिती येतात. आपल्या नेत्याला काय म्हणलं, मला काय म्हणलं, मी किती जहागीरदार आहे, याच्यातच सगळं आहे.